दृश्य आपण बघतोय परळीत कराड समर्थकांचं देखील आंदोलन पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। परळीमध्ये कराड समर्थकांचं हे आंदोलन, कारण कराडला निर्दोष मुक्त करावा अशी मागणी आहे सगळ्यांची आहे। काल देखील आंदोलन केलं होतं, आज देखील टॉवरवर चढून हे आंदोलन केलं जात आहे। परळीमध्ये देखील बंद पाळण्यात आला, त्याचबरोबर परळीतल्या इतर गावांमध्ये देखील बंद पाळण्यात आलेला आहे। तर परळीत कराड समर्थकांचं सध्या आंदोलन सुरू आहे। एकीकडे कराड कोर्टात आणण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे कराड समर्थक हे आक्रमक होताना पाहायला मिळतात। वाल्मिक कराडवर केलेले आरोप जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते खोटे असल्याचं कराड समर्थकांचं म्हणणं आहे आणि हे सर्व गुन्हे मागे घेण्यात यावे, त्यासाठीच परळीत सध्या कराड समर्थक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। परळी शहरातील अनेक दुकानं आज देखील उघडलेली नाहीयेत। शिरसाळा आणि धर्मापुरी या गावांमध्ये आज वाल्मिक कराड याच्यावरती झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ बंद पाळला जातोय आणि काल वाल्मिक कराड यांच्यावरती नकोय, कोणती कारवाई नकोय यासाठी देखील आंदोलन करण्यात आलं होतं। आज पुन्हा एकदा सगळे समर्थक आक्रमक झालेले आहेत। हा माणूस जेलमध्ये गेल्याच्या नंतर त्याच्या समर्थनार्थ परळी बंद करा म्हणणं कितपत योग्य आहे? नाविन्यपूर्ण म्हणजे नवीन पायंडा पडेल। इसके बाद जो भी जेल में जाएगा उसके लिए हम तुम्हारे साथ है म्हणून आता शहर बंद करून टाक। एखाद्या वेळेस मुंबई भी बंद करू नये, काय सांगा? या दुर्घटनेनंतर आकाचे लोक जर आले तर परळी म्हणजे बीड मुंबई सुद्धा बंद करू शकतात। या आंदोलनामध्ये काही जे ते गुंड प्रवृत्तीचे लोकांचं काही आंदोलन वेगळं होतं की ज्यांनी की परळी बंद करायची हक्क दिली। ठीक आहे, आंदोलन करण्याचा ज्याचा त्याचा लोकशाहीप्रमाणे अधिकार आहे त्याच्याप्रमाणे ते करत असतील, पण जे की गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी परळीला बंद करा, व्यापाऱ्यांना वेटीस धरण्याचं काम कुणीही करू नये। समाज असो व्यापारी असो त्यांनी उत्स्फूर्त जर बंद पुकारला तर तो खरा बंद, आणि त्यांना जर वाटलं तर तो लोकशाहीचा मार्ग आहे। त्याच्यामुळे ते कुणाचं ऑब्जेक्शन असायचे कारण नाही, पण कुणी विनाकारण दाब देऊन जर बंद करायला हवीत असेल तर ती प्रवृत्ती चांगली नाहीये आणि त्याच्यासाठी बिलकुल सरकार, मायबाप आणि पोलीस यंत्रणा त्याच्यावर लक्ष ठेवून असेल। आज पंतप्रधान मुंबईत येत आहेत, मात्र अशातच धनंजय मुंडे हे परळीला गेले आहेत। जाणून बुजून त्यांना पाठवलंय का तिथे? काय नेमकं काय कारण आहे सगळे इथे उपस्थित असताना? नाही, काल ते स्वतः देवगिरीला आले होते। देवगिरीला दादांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेटी घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळे मला तिथं जाणं महत्वाचं आहे, म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते गेले। म्हणजे धनंजय मुंडे आज उपस्थित असतील, त्यांच्या व्यतिरिक्त सगळे उपस्थित राहणार? हां, आज ते परळीला गेलेले आहेत, म्हणजे रात्रीच ते निघाले, त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसणार। तर कराडला बीड कोर्टात सध्या आणण्यात आलेला आहे, तर दुसरीकडे परळीत कराड समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल देखील परळीत कराड समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलं होतं। कराड समर्थक टॉवरवर चढले होते आणि आजही मोबाईल टॉवरवर त्यासोबतच पाण्याच्या टाकीवर चढत परळीत कराड समर्थक आक्रमक झालेले आहे। कराडवर जे गुन्हे दाखल केलेले आहेत ते खोटे आहेत, ते गुन्हे मागे घ्यावे असं समर्थकांचं म्हणणं आहे।